नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत गरमागरम कोबी मंचुरियन रेसिपी. कोबीचे पकोडे कसे बनवायचे तुम्हाला माहिती आहे का? याआधी तुम्ही कधी खाल्लात का? खाल्ला नसाल तर कसा बनवायचा ते पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप फॉलो करूया. अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 कोबीचे गड्डे कापून घेतलेले आहेत. अगदी बारीक बारीक अशी कापून घेतलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये. या पद्धतीने एकदम बारीक असा आपल्याला चिरून घ्यायचं आहे. कोबी चिरून झाला की त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. मीठ यामध्ये आपण 2 चम्मच इतकं आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. खूप जास्त मीठ नाही घालायचं. ऑलरेडी भाज्यामध्ये मीठ असतं तर पाणी सुटतं, त्यामुळे मीठ कमी वापरायचं आहे. तर इथे पाहू शकता मंडळी, इथे आपण अद्रक लसूणचा पेस्ट देखील आपण करून घेतलेला आहे. अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचा आपण पेस्ट बनवून घेतलेला आहे. 2 चम्मच यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि पटकन बनणारे कोबीचे पकोडे तुम्ही म्हणू शकता. जेव्हा आपल्याला खावंसं वाटते तेव्हा तुम्ही हे सहज बनवू शकाल. अशी ही कोबीची पकोडे आपण इथे बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय लागते ते पाहणार आहोत. जर आता आपल्याला लागणार आहे लाल तिखट आपण 3 ते 4 चम्मच इतकं घालून घ्यायचं आहे. थोडंसं कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पण इथे मी कमी तिखट असल्याने 3 मोठे चम्मच यामध्ये तिखट घालून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आता यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर पीठ. कॉर्नफ्लॉवरचं पीठ आपण कमीत कमी 2 वाटी यामध्ये घालून घ्यायचं आहे. 2 वाटी कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचे. जोवर पाणी सुटत नाही तोवर आपण हे एकजीव करून घ्यायचे. अशी ही कोबी मंचुरियन रेसिपी तुम्ही कधी पाहिलं नसेल. कोबीचे जे पकोडे मेन बनवतात ते आपण बनवणार आहोत. कुरकुरीत अशी कोबीची पकोडे बनवणार आहोत. त्यानंतर तुम्ही त्याला मंचुरियन देखील बनवू शकता. अगदी झटपट बनते. तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण कॉर्नफ्लोअरचं पीठ मी इथे चम्मचच्या सहाय्याने घेतलेलं आहे. अंदाजे मी इथे 2 वाटी कॉर्नफ्लोअर पीठ घेणार आहे. तर इथे टोटली दीड ते 2 किलो कोबी आपला झालेला आहे. त्यामध्ये थोडेसे आपण मसाले घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता यामध्ये एक थेंबही पाणी घालायची गरज पडत नाही. हळूहळू पाणी सुटायला लागतो. हळूहळू पाणी यामध्ये आपोआप सुटायला लागते कोबीला. तरी ते पाहू शकता. या पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर पाणी इथं आपोआपच सुटतं. अद्रक लसूणचा देखील थोडंसं पाणी येतं. मग टोटली आपल्याला पाणी यामध्ये एक थेंब देखील घालायचं नाही आहे. आणि या पद्धतीने व्यवस्थित 5 ते 6 मिनटासाठी आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित अशी किती मिक्स करतो तेवढा पाणी सुटतो. त्यामुळे खूप जास्त आपण यामध्ये पाणी घालायचं नाही. आणि कोबीला आधीच धुवून घेतलेलं आहे आपण. आपल्याला कोबी इथे धुवायची नाही आहे. तर इथे पहा, या पद्धतीने आपण लगातार 5 ते 6 मिनिट आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एकजीव होईपर्यंत आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे गोळे होण्यासारखा तयार झालेले आहेत. आपले कोबीचे पकोडे होण्यासारखे गोलगोल अशी गोळे व्हायला पाहिजे अशी ही आपला पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याला रेस्ट द्यायचं आहे. आणखीन 2 ते 3 मिनिटासाठी आपण यावर झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. आणि इकडे तेल गरम होण्यासाठी कढई ठेवून घ्यायचं आहे. इथे आपण कढई ठेवून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊयात. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. थोडंसं जास्त आपण तेल घालून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता गोलगोल अशी गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. ही पकोडे बनवायची अगदी सोपी रेसिपी आहे. अगदी झटपट आणि लहान मुलांना इतकं आवडतं म्हणलं की आपल्याला ह्या रेसिपी बनवावंच लागेल. आणि हो, तुम्ही कधी बनवलात का अशी ही कोबी मंचुरियन? बनवलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. तरी ते पाहू शकता अशी गोल अशी आपण गोळे करून घेतलेले आहेत. 5-6 गोळे करून घ्यायचे आणि थोडंसं पीठ यामध्ये घालून बघायचं तेल गरम झालं की नाही. तेल जर गरम झालं तरी ते पाहू शकता तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण
जी गोल गोल अशी गोळे बनवून घेतलेले आहेत कोबीचे पकोडे तळून घ्यायचे. तर ते आता आपण तेलामध्ये घालून घ्यायचे. तुम्ही ते पाहू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. व्यवस्थित गरम झालेलं तेलामध्येच घालायचं. खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला, थोडासा मध्यम असा आचेवरच असायला पाहिजे. तरी ते पाहू शकता मस्त अशी कोबी परतून घ्यायचे. कोबीचे जे बॉल आहेत ते सोडून घ्यायचेत आधी. एकदम परफेक्ट गोलाकार बनवू शकता किंवा कशी येतात तशी पटापट सोडू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्याला आकार देऊ शकता. तर इथे पहा अशी बॉल्स आपण तळून घ्यायचेत. अगदी झटपट मध्यम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. एकदम कुरकुरीत होतात आणि यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा पीठ आणि मैद्याचा पीठ हा दोन्हीही आपण इथे वापरलेला आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर एकच असेल तरीही चालेल, दोन्हीही असेल तर दोन्हीही घाला. इथे आपण मैदा देखील घातलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर पीठ हे दोन्हीही पीठ आपण घालूनच आपण मंचुरियन तयार करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता कोबीचे पकोडे मस्त अशी तळलेले आहेत. एकदम लालसर अशा रंगावर तळून घेतलेले आहोत. लालसर अशी रंगात आपण इथे तळून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा आपण असे पकोडे बनवून घेऊ. हे पकोडे तुम्ही सॉस सोबत बनवू शकता किंवा याचा आपण फोडणी दिली की याचा मंचुरियन बनतो. कोबी मंचुरियन जे आपण म्हणतो त्यासाठी सुरुवातीचं जे प्रोसेस आहे तो आपण इथे बनवून घेतलेला आहे. एकदम कुरकुरीत खायचं असेल तर तुम्ही कुरकुरीत खाऊ शकता किंवा मंचुरियन बनवायचं असेल तेही तुम्ही बनवू शकता. काही सॉसेस मिळतात, ते सॉसेस यामध्ये घालून मिक्स करून घेतला तर आपला हा कोबी मंचुरियन देखील तयार होतो. तरी ते पहा मंडळी मस्त अशी आपली कोबीचे पकोडे तळून घ्यायचेत. मस्त कुरकुरीत लागतात, खायला एक नंबर लागतात. सर्वांनाच खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे. मंडळी तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि नक्कीच ट्राय करून मला कळवा की कशी झाली आपली कोबीचे पकोडे किंवा कोबी मंचुरियन. नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. मंडळी इथे पाहू शकता मस्त अशी कोबी मंचुरियन तयार झालेली आहेत. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.